राजा छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्याला, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या आदर्श राज्यकारभाराला मी सर्वप्रथम सलाम करतो. मी सलाम करतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समतेच्या तळमळीला आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षण चळवळीला. मी मनापासून सलाम करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला आणि आद्य क्रांतीवीर राजे नरवीर उमाजी नाईकांच्या जाज्वल देशभक्तीला. मी मनापासून सलाम करतो या महाराष्ट्राच्या मातीला, संत ज्ञानेश्वरांच्या ओवीला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाला. मी मनापासून सलाम करतो आपल्या प्राणाची बाजी लावून या देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या त्या माझ्या शूरवीर जवानाला आणि स्वतः अर्धपोटी राहून तुम्हा मला पोटभर जेवू घालणाऱ्या त्या माझ्या बळीराजाला. मी मनापासून सलाम करतो उपस्थित सर्व वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या तरुण भावांना आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या माझ्या माय भगिनींना. आज खरं तर ज्या संख्येनं आपण या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं तेवढ्या संख्येनं आपण इथं जमा झालोय का, हा प्रत्येकाने इथं प्रश्न विचारावा स्वतःला. तो प्रश्न याच्यासाठी विचारावा कारण माझा प्रश्न तुम्हाला आणि इथं नाही आलेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. जो नीट परीक्षेचा घोटाळा झाला त्याचा फटका फक्त इथं उपस्थित आहेत त्यांच्याच मुलाबाळांना बसला का? जे भाजपमध्ये सत्तेत बसलेत, जे भाजपचे कार्यकर्ते आहेत, जे सत्ताधाऱ्यांचे लालघोटे आहेत, त्यांच्या मुलांना वेगळा न्याय आहे का? त्यांच्यासाठी नीट सोडून वेगळी परीक्षा आहे का? का त्यांना त्या परीक्षेचा पेपर मिळाला होता असा माझा त्यांना सवाल आहे. आज खरं तर हा समाजाला एक प्रश्न विचारायची गरज आहे. या समाजाला नक्की झालंय काय? अरे कशाचा अभिमान बाळगावा आणि कशासाठी टाळ्या वाजवाव्या हेच आम्हाला कळेनासे झालंय. आज दिवसा ढवळ्या न्याय विकला जातोय, सत्य फासावरती लटकवलं जातंय आणि आम्ही टाळ्या वाजवतोय भक्त बनून, त्यांचं कौतुक करतोय, घोषणा देतोय अंधभक्त बनून. अरे ज्या प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन या सत्तेवरती आले, ज्या प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन या देशामध्ये ज्यांनी राजकारण उभं केलं, त्याच प्रभू श्रीरामांचं मंदिरातला छत पहिल्याच पावसात गळायला लागलंय. हे आहे यांचं हिंदुत्व. अरे मंदिर वही बनाएंगेचा नारा देऊन जे सत्तेत आले तेच त्या राम मंदिरात चोरी करतायत, भ्रष्टाचार करतायत आणि तेच तुम्हा मला शिकवतायत कडवं हिंदुत्व. हे आज तुम्ही आम्ही समजून घेण्याची गरज आहे. खरं तर प्रभू श्रीराम हे आमच्या आस्थेचं केंद्र आहे, आमच्या आस्थेचा विषय आहे, परंतु त्यांनी त्याला त्यांच्या राजकारणाचा अड्डा बनवला आणि हिंदुत्वाची मक्तेदारी बनवली. मी स्वतः एका माळकरी कुटुंबातला आहे, मी स्वतः माळकरी आहे. आम्हाला तुम्ही हिंदुत्व शिकवायची गरज नाही. अरे जे प्रभू श्रीरामांच्या नावावरती राजकारण करतात आणि जे त्याच राम मंदिरात चोरी करतात त्यांचं हिंदुत्व कुठल्या प्रकारचं आहे आणि कुठल्या लेवलचं आहे हा प्रश्न आज तुम्हाला पडण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही नीट परीक्षेवरती प्रश्न विचारतो, जेव्हा आम्ही सरकारच्या धोरणावरती टीका करतो, जेव्हा आम्ही इथल्या घोटाळ्यावरती भ्रष्टाचारावरती बोलतो, जेव्हा आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती बोलतो तेव्हा आम्हाला हिंदू विरोधी ठरवलं जात आहे, तेव्हा आम्हाला देशद्रोही ठरवलं जात आहे. अरे हा देश म्हणजे तुमच्या बापाची जागिरी नाही, हा देश म्हणजे मोदी शहांचा नाही, हा देश म्हणजे भाजपचा नाही, हा देश वी द पीपल ऑफ इंडिया, हा लोकांचा देश आहे. अरे ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलंय ना, ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावरती घेतलंय ना तीच लोक तुम्हाला येणाऱ्या काळात पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाहीत. अरे ज्या निवडणूक आयोगाच्या बुरख्याखाली लपून तुम्ही निवडणुका जिंकताय, अरे ज्या निवडणूक आयोगाच्या मेहरबानीवरती तुम्ही आज सत्तेचा डाव मांडताय, तुम्ही काय महत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाही. अरे जंतर मंतरवरती आमची पोरं कशासाठी बसलेत? अरे न्याय मागतेत, शांततेच्या मार्गाने, संविधानाने दिलेल्या मार्गाने मोर्चा काढला, त्या मोर्चावरती तुम्ही लाठी हल्ला केला. मोदी साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे. 2014ला तुम्ही इथल्या तरुणांना एक आवाहन केलं होतं की तुमचं पहिलं मत या देशाच्या प्रगतीसाठी देणार का? अरे तुमचं पहिलं मत तुमच्या भविष्य उज्ज्वल होण्यासाठी देणार का? अशी हात तुम्ही तरुणांना घातली होती, अशी साथ तुम्ही तरुणांना घातली होती. तरुणांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं. काय दिलं तुम्ही त्या तरुणांना? अरे दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार होता. काय झालं त्या नोकऱ्यांचं? अरे नीट परीक्षेचा घोटाळा झाला, पोरं आमची न्याय मागासाठी रस्त्यावरती उतरला, तुम्ही त्यांची डोकी फोडली, तुम्ही त्यांचं रक्त काढलं. अरे आमच्या तरुणा पोरी ज्या 15-16 वर्षाच्या होत्या त्यांची डोकी तुम्ही फोडली, त्यांना फरफटत नेलं. अरे बेटी बचाव आणि बेटी पढावचा नारा देता
आणि आमच्या लेखी बाळींना ओरबडून खाता, त्यांच्या डोक्यात लाठ्या काट्या घालता. अरे हे तुमचं हिंदुत्व आहे का? हा तुमचा राष्ट्रवाद आहे का? हे तुमचं राष्ट्रप्रेम आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे. आज भाजप आणि RSS तुम्हा सगळ्यांना देशद्रोही ठरवणार आहेत. मला देशद्रोही ठरवणार आहेत, मला हिंदुत्वही ठरवणार आहेत. तुम्ही शांत बसणार का? हा माझा तुम्हाला सवाल आहे. हा देश तुमचा माझा आहे. हा देश कुठल्या मोदी शहांचा नाही, कुठल्या सरकारचा नाही, कुठल्या भाजपचा नाही. सरकार कुठलंही असू द्या, जर ते चुकीचं वागत असेल तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे, त्याच्या विरोधात आवाज उचलला पाहिजे. तर खरे आपण देशप्रेमी आहोत, तर खरे आपण वी द पीपल ऑफ इंडिया आहोत. मला आज प्रकर्षानं अटल बिहारी वाजपेयींची आठवण येते. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला भाजप आणि मोदी शहांच्या भाजप काळातला भाजप हा वेगळा आहे. ही एक प्रायव्हेट कंपनी आहे. अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं, अगर घर में चोरी हो रही है और कुत्ता भौंक नहीं रहा है तो समझ जाओ कि वो बिक चुका है या तो उनसे मिला हुआ है. अरे राम मंदिरात चोरी होत असताना तुम्ही शांत बसताय. अरे राम मंदिराच्या नावानं तुम्ही राजकारण केलं, हिंदुत्वाच्या नावानं तुम्ही राजकारण केलं, मतं मागितली. मग राम मंदिरात चोरी झाल्यावरती तुम्ही गप्प का? कुठं जातंय तुमचं हिंदुत्व? अरे मेक इन इंडियाचा नारा तुम्ही दिला, परंतु नीटचा पेपर लीक इन इंडिया झालाय. त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार? अरे मेक इन इंडियाचा नारा दिला, पण मिसिंग बोगदा तो लीक झाला, त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहे? अरे भ्रष्टाचारानं परिसीमा गाठल्या, तुम्ही त्याच्यावर कधी बोलणार आहे? अरे ज्या पोरांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या काठ्या घातल्या, ज्यांचं रक्त सांडलं तुम्ही, ज्या मुलीबाळींना तुम्ही ओरबडत नेलं, त्या हिंदू नाहीत का तुमच्या ह्याच्यात? तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? अरे हिंदू आम्ही पण आहोत, हिंदू तुम्ही पण आहात. हिंदुत्व आम्हाला सर्वसमावेशकता शिकवतं. या देशात राहणारा प्रत्येक हिंदू आहे. जो द्वेष करत नाही तो हिंदू आहे, जो दुसऱ्या धर्माचा आदर करतो तो हिंदू आहे. हिंदू धर्म आम्हाला द्वेष करायला शिकवत नाही, हिंदू धर्म आम्हाला माणसं तोडायला शिकवत नाही, हिंदू धर्म आम्हाला माणूस जोडायला, माणुसकी जपायला शिकवतो. ते खरं हिंदुत्व आहे. तुम्ही जे हिंदू सांगताय, हिंदुत्व सांगताय, ते बेगडी आहे. ते तुमचं हिंदुत्व मनुस्मृतीतलं हिंदुत्व आहे. आज आपण या सगळ्यांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आपला देश, आपलं राज्य कुठल्या दिशेने चाललंय? अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, म्हणून तुम्ही सत्तेत आला. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मतं मागितली. आज महाराष्ट्र माझा कुठं आहे, माझा देश कुठं आहे? अरे त्या तरुण पोरांचा आक्रोश तुम्हाला कळत नाही. आज आपण जर शांत बसलो ना, तर मला तुम्हाला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, या देशाच्या लोकशाहीला, या देशाच्या राजकीय व्यवस्थेला अंधभक्तांनी असा डंख मारलाय. तो डंख इथलं संविधान खाऊन टाकेल, इथली लोकशाही संपवून टाकेल, इथली समता संपवून टाकेल आणि पुन्हा तुमच्यावरती गुलामगिरी लादली जाईल. हे तुम्हाला चालणार आहे का? एक सुजाण म्हणून, एक भारतीय म्हणून तुम्हाला चालणार आहे का? अरे या मनुस्मृतीने आमच्यावरती 5000 वर्ष गुलामगिरी लादली. पुन्हा आले इंग्रज, पुन्हा आले डच, पोर्तुगीज आले, त्यांनी आमच्यावर गुलामगिरी लादली. ती ढकलून टाकायसाठी, उलथवून टाकायसाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला. आमच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या विळख्यातून बाजूला काढायसाठी, गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संघर्ष केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तुम्हा मला बोलण्याचा अधिकार दिला, व्यक्त होण्याचा अधिकार दिला, गुलामगिरी संपवली. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीतल्या लोकांना एकत्र करून, त्यांच्यातला स्वाभिमान जागा करून आज त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आज जर हे सगळं रसातळाला जात असेल तर या महापुरुषांची नावं घेण्याची आपली लायकी आहे का हे तपासा. अरे ह्यांनी सगळंच पळवलंय, ह्यांच्याकडे ह्यांचं स्वतःचं काय आहे? महात्मा फुले आमचे म्हणतायत, छत्रपती शिवाजी महाराज आमचे म्हणतायत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे म्हणतायत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आमचे म्हणतायत, सरदार पटेल आमचेच म्हणतायत. परदेशात गेल्यावर मी गांधीच्या देशातून आलो म्हणून सांगताय, मी आंबेडकरांच्या देशातून आलो म्हणून सांगताय. अरे तुमच्या पूर्वजांचा इतिहास काय आहे? अरे कुठं होते तुमच्या पूर्वजांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई चालली होती, इथल्या सामाजिक प्रश्नांसाठी लढाई चालली होती, त्यावेळेला तुमचे पूर्वज कुठं होते? अरे ज्यांनी 2014 पर्यंत आपल्या मुख्यालयावरती तिरंगा फडकवला नाही, जे काळा ध्वज फडकवत होते, त्यांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नये आणि त्यांनी आम्हाला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र पण देऊ नये. पण त्यांनी तुम्हाला प्रमाणपत्र द्यायच्या अगोदर तुम्ही जागे व्हा, तुम्ही शंड होऊ नका,
तुम्ही गुलामगिरीत जाऊ नका, अन्यथा पुन्हा पुढची येरा माझ्या मागल्या आणि ताकड्या चांगल्या पुन्हा गुलामगिरीचे दिवस येणार आहेत. तुमची शेती भाती राहणार नाही, तुमच्या आई बाबांची इज्जत राहणार नाही. तुम्ही आज रस्त्यावर येऊन मी इथं कोकलतोय, तुम्ही जमलाय, अरे तुमच्यावरती लाट्याकाट्या पडतील. तुम्हाला बोलायचा अधिकार नसेल, आमच्या स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नसेल, बोलण्याचा अधिकार नसेल आणि मताचाही अधिकार नसेल. बसा बोंबलत. अरे एसआयच्या नावाखाली काय चाललंय आजपर्यंत? इथले सरकार, इथली व्यवस्था काय काम करत होती? तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. आज हे सरकार ठरवतंय की मतदानाचा अधिकार कुणाला द्यायचा, त्याच्यानंतर तुम्हाला ठरवतील. जर एकदा तुमचं नाव मतदार यादीतून काढलं तर तुम्हाला पाकिस्तानचा रस्ता हे दाखवतील, कारण तुम्ही भारताचे नागरिक नाहीत, तुम्ही मतदान देऊ शकत नाहीत. आपला देश अराजकतेकडे चाललाय, आपला देश हिंदू तालिबानकडे चाललाय. कोणी हिंदू नाही, पुन्हा मनुस्मृती असेल. त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्यात तुमचं माझं स्थान काय आहे हे तुम्ही ओळखा. आणि आपल्या पोरांची डोकी फुटत असताना, आपल्या लेकीबाळींच्या इज्जतीला हात घातला जात असताना, आपली पोरं रस्त्यावरती लढत असताना शंड बनून घरात बसू नका. अन्यथा हा देश गुलामांचा आहे, हा देश मुतारांचा आहे अशी इतिहासात नोंद होईल. आणि ते होऊ नाही वाटत नसेल तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांची इज्जत, आपले प्रश्न, आपलं स्वातंत्र्य, आपलं संविधान वाचवण्यासाठी प्राणपणानं लढा, नाहीतर मुर्दाड म्हणून, एक गुलाम म्हणून तुमची नोंद होईल. मी लढायचं ठरवलंय, तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.